तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं जिथं दारू विकली जाते अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही। आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही। त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हफ्ते वसुली घेतात, म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 18 पेक्षा जास्त मेले। कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावली जाते, बुलडोजर कारवाई केली जाते। हे बघा, गरिबांच्या झोपड्यावरती बुलडोजर चालला मुंबईच्या गरीबनगरमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई। काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एक तर या भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल। आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा। बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरूचुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं का इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का, हिंदू मेले नाहीत का? त्यामुळे राजकारण केलं जातं, बुलडोजर फक्त धर्म बघून तिथं चालवला जातो। पण अशा पद्धतीने जिथं सामान्य लोक सर्व समाजाची दगावतात, मरतात, त्या मात्र बाबतीत तिथं चुपचाप बिळात जाऊन सगळे हे सत्ताधारी बसतात। पुण्यामध्ये येऊन दापोडी पोलिसांनी कारवाई केली, मात्र पुण्यातल्या स्थानिक म्हणजे हडपसर असेल, काळेपड पोलिसांना याची कल्पना नव्हती। पोलीस माहिती देत होती की फक्त उलट्या झाल्या। पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अहो, पोलिसांनी सांगत असताना कुठेतरी हे सांगितलं की हृदयविकाराने हे मेलेले, म्हणजे चेष्टा बघा। आता एका म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती मरण पावला, त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं दारू पिल्यामुळे पोटात दुखत होतं, खूप मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या, त्रास झाला आणि त्यात ते मेले। आणि पोलिसांना विचारल्यानंतर म्हणतात अजूनपर्यंत आम्हाला कारण कळलेलं नाही। अरे पण ससूनमध्ये गेल्यानंतर तिथं भांडल्यानंतर आणि काही प्रमाणात आम्ही लोक पाठवल्यानंतर आम्हाला कळलं ना दारू पिऊनच मेलेत। आता हे आम्हाला कळतं नॉर्मल नागरिकांना, पोलीस काय करतात इथं? पोलीस म्हणजे कुठं ना कुठं तरी पाठ राखण करतात कोणाची तरी। आणि एक गोष्ट एक आहे की याच्यामध्ये एक गुन्हेगार स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेलाय। आता तुम्ही बघा, हिस्ट्री बघा, जेव्हा एखादा व्यक्ती मुद्दामून ताब्यात जातो त्यात असं ठरवलं जातं की पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही। त्यामुळे पोलिसांकडनं मुद्दामून या माणसाला सांगण्यात आलं तू पुढे ये, म्हणजे पुढचं इन्व्हेस्टिगेशन झालं नाही पाहिजे। मग ह्याचा जो मेन शार्क मास आहे, मोठा मास आहे, ज्याने हे सगळं करामती केलेलं आहे, त्याला वाचवण्याचा पूर्णपणे पोलिसांकडनं, पिंपरी चिंचवड सुद्धा या पोलिसांकडनं सुद्धा ते केलं जातं। नाही, आता करावं लागेल ना। अशा पद्धतीने जर घाणेरडी दारू येऊन लोक मरत असतील आणि त्याच्यात सामान्य लोकांच्या, आता मी म्हणजे तिकडं पिंपरी चिंचवडला अमोल कोल्हे साहेब तिथं आहेत, आम्ही इथं आहोत, आमचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत, आम्ही कुठं ना कुठंतरी ही भूमिका घेत आहोत, कारण रस्त्यावर तो उतरावं लागेल। आता इथे असणारे सत्तेतले नेते नाही तर इथले आमदार काय करतात हे बघावं लागेल। आहेत ना तुम्ही सत्तेत, काय करताय? सत्तेत जाऊन विकास निधी पाहिजे, अरे गरीब मरतात त्याचं तुम्ही काय करणार का? मतदानाच्या पुरतं फक्त येणार आणि लोकांना वाऱ्यावर 5 वर्ष सोडणार। पूर्णपणे प्रशासन फेल गेलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंट फेल गेलेलं आहे, पैसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खाल्ला गेला आहे। तर मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत करा अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे। आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचा घणाघाती आरोपही रोहित पवारांनी केलाय। तर हडपसरमधून रोहित पवार बोलत होते। मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे। बुलडोझर तुम्ही धर्म बघून चालवता असाही मोठा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर हडपसरच्या दारू विक्री ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। याच प्रकरणावरून रोहित पवार हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी पोलिसांवर, संपूर्ण यंत्रणेवर घणाघाती असे आरोप केलेले आहेत। आरोपीला वाचवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होता असं देखील रोहित पवारांनी आरोप केलेला आहे। हडपसरच्या ज्या ठिकाणी दारू विक्री केली जात होती त्या ठिकाणी आता तोडफोड केली जाते। आपण थेट दृश्य पाहतोय हडपसर परिसरातून। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे तब्बल 13 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर हे प्रकरण तापलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणी
तातडीनं कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर कारवाई सुरू झालेली आहे। जिथे दारू प्यायली गेली तिथे अजूनही कारवाई केलेली नाही। सरकार आता कुठे गेलं असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे। घाणेरडी दारू पिऊन लोक मरत असतील तर त्याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। तर ज्या ठिकाणी या विषारी दारूची विक्री केली जात होती त्या ठिकाणी आता अशा रीतीने तोडफोड सुरू झालेली आहे। या दारू अड्ड्याची रोहित पवारांकडून तोडफोड केली जाते। रोहित पवारांसह त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्याकडून या दारू अड्ड्याची तोडफोड सुरू झालेली आहे। हडपसरमधली थेट दृश्य आपण पाहतोय, ज्या परिसरात या विषारी दारूची विक्री झाली आणि त्या विषारी दारू प्यायल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला, तर त्याच प्रकरणी आता रोहित पवार आक्रमक झाले। हडपसर परिसरातील पाणी झाला नसता आणि आता रोहित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून हडपसर या ठिकाणी पांढरेमाळा ज्या ठिकाणी ही विषारी दारू विकली जात होती, इल्लीगल पद्धतीने विकली जात होती, याच वस्तीमध्ये जे आपण हे पत्र्याचं शेड बघतोय याच ठिकाणाहून ती दारू इथल्या लोकांनी स्थानिकांनी पिली आणि जवळपास 4 ते 5 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि आता रोहित पवार या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण बघतोय त्यांनी जो हा शेड आहे जिथे ही दारू विकली जात होती, ते दारूचा अड्डा संपूर्ण तोडलं जातं आहे। या कार्यकर्त्यांकडून पूर्ण पत्रे तोडले जाते, आतमध्ये टेबल खुर्च्या जे होत्या ते सगळं काही या ठिकाणी तोडलं जात आहे। आक्रोश अर्थात वस्तीतील लोकांनी रोहित पवारांसमोर व्यक्त केला। रोहित पवार काही लोकांना इथं भेटलेले आहेत, वारंवार तक्रारी देऊन सुद्धा पोलिसांकडून योग्य ती पावलं उचलली गेली नाही आणि आज त्यामुळं अशा पद्धतीने हे सगळं झालं। आणि आता आपण बघतोय राष्ट्रवादीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते अशा पद्धतीने या शेड आहे या पांढरेमाळातलं जिथं दारू विकली जात होती इल्लीगल पद्धतीने, विषारी दारू, त्याचं पूर्ण या ठिकाणी तोडतायत ते। आणि आपण रोहित पवार आतमध्ये स्वतः आहेत, वस्तीतील लोकांशी ते बोलतायत आणि पत्रे जे आहेत या शेडचे ते पूर्ण तोडतायत। आतमध्ये जे टेबल खुर्ची होती ती देखील या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते आहेत। पोलीस काहीच करणार नसेल तर मग सिस्टमला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। पोलीस प्रशासन कमी पडत असेल तर कुठं ना कुठं तरी काही गोष्टी आपल्या हातामध्ये घ्यावं लागेल आणि जर आम्हाला त्या हातामध्ये घ्यायच्या नसतील तर पोलिसांनी शहाण्यासारखं वागावं। इथं खरं तर पोलिसांनी यायला पाहिजे होते। आता हे जे दुकान आहे जिथं हे सगळं पडलेलं आहे, पोलिसांनी या मालकावर कारवाई करा। कोण कुठला इथला माणूस आहे जो इथं विकत होता, इथं बऱ्याच पुड्या पडलेल्या आहेत। आता इथल्याच पुड्या पिऊन दारू पिऊन 100% दुर्लक्ष केलं। पोलिसांची जबाबदारी असं वाटत नाही। अरे कसली दहशत, कोण आले ते, त्यांचं काय करायचं करू, आम्ही पोलिसांना सांगणार आहे। तुम्ही लगेचच्या लगेच हा जो मालक आहे त्याच्यावर तिथं तुम्ही कारवाई करा। तुझी जागा दारू विकण्यासाठी तू दिलीच का असा आमचा प्रश्न आहे। रोहित पवार आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोहोचल्यानंतर जिथं दारू विकली जात होती त्या संपूर्ण दुकानाचं जे पत्र्याचं शेड होतं ते उद्ध्वस्त केलेलं आहे राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने आतमध्ये हे बघू शकतो, हे पत्रे होते या ठिकाणी, ते पत्रे संपूर्ण पाडण्यात आलेले आहेत लाथा मारून। त्याचबरोबर टेबल खुर्ची काउंटर देखील या ठिकाणी होते ते देखील पूर्णपणे या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे। आणि अर्थात रोहित पवारांचं म्हणणं आहे की पोलीस इथं का आले नाही, त्यांनी योग्य ती कारवाई का केली नाही। ते इथं आले असते तर त्यांनी विचारायला हवं होतं की या मालकाने इथं अशा पद्धतीने का दिलं। आता सुद्धा आपण बघतोय की राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते हे पत्र्याचे शेड या ठिकाणी तोडतायत
स्वतः रोहित पवारांनी देखील या ठिकाणी आतमध्ये येऊन हे पाहणी केली आणि आक्रमक झालेले इथले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपण हा दारूचा अड्डा जो इलिगल पद्धतीने चालवला जात होता तो या ठिकाणी तोडतायत आणि आक्रमक हे रोहित पवारांचे सगळे काय सगळं तोडून टाकलंय तर इथं दारू विकली जाते. इथं दारू विकली जात होती म्हणून पोलिसांनी काय इथं घेतलं नव्हतं म्हणून इथं. दादा तुम्ही तोडले पोलिसांनी कारवाई करा 100% पोलिसांनी कारवाई केली पाहिजे होती पण ते करू शकले नाही. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहिताच्या नेतृत्वात आम्ही हा दारूचा धंदा फोडलेला आहे, उद्ध्वस्त केला. पोलीस आले नाहीत का? पोलीस आले नाही हे त्यांचं काम आहे पण आता आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही वारंवार हे करणार. जर सामान्य नागरिकांचे असे जीव जात असतील तर पोलीस प्रशासनाने काय गोटे खेळत बसलेत का? अगदी आक्रोश बघतोय आपण. हे सगळे कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण जो दारू विकण्याचं हे इल्लीगल ठिकाण आहे ह्याला परवानगीच कशी मिळाली? जर तक्रारी होत्या तर हे कसं काय शेजारचे किती हा ताई 20 वर्ष झालं काय कडे कोण विकत होतं ते दारू? ते नाव नाही माहिती. पोलिसांनी कारवाई केली का इथं? नाही कुणी तोडलं आता तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. काय पाहायला मिळायचं कोण कोण बसायचे इथं आम्ही कशाला बाया माणसाला लोक यायची का इथं दारू घ्यायला? यायचे दारू. हा त्रास होत असेल ना तुम्हाला, तुम्ही पोलिसांना तक्रार दिली? नाही केली तक्रार. नाही केली तक्रार भीती वाटते का त्यांची. सामान्य नागरिकांमध्ये इथल्या लोकांची देखील भीती आहे त्यामुळे पोलिसांमध्ये ते तक्रार अजून आम्हाला भीती वाटते तुम्हाला? लोक जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने घाबरलेली आहेत, नावं देखील घेत नाहीत आणि पोलीस इथं येतात आणि तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करतात आणि हे दारूचे अड्डे पुन्हा एकदा सुरू होतात. आणि आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी घुसले आणि त्यांनी हे पूर्ण जे दारूचं या ठिकाणी ठिकाण आहे तो उद्ध्वस्त केलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळे समी मिकी घई, ABP माझा पुणे.